मुंबई पुणे टॉप 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि त्याआधी एक महत्त्वाची बातमी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकलेल्या आहेत। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मृत्युंजय, काय स्पष्टीकरण दिलं जातं या धाडींसंदर्भात? रेश्मा, आयकर विभागाने ही माहिती मिळाली होती की जेव्हा 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटवर बंदी नंतर काही जे ज्वेलर्स आहेत देशात ते ज्वेलर्सने आपल्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी आपले जे शॉप उघडून किंवा जे आपले मोठे बिझनेस सेंटर्स आहेत ते उघडून ते ट्रान्झॅक्शन करत होते आणि त्याने जास्त 500 रुपये 1000 रुपयाचे नोट घेऊन हे ट्रान्झॅक्शन केले आहेत अशी माहिती मिळाली होती। आणि या माहितीच्या आधारावर दिल्लीच्या 3 परिसरात जे करोलबाग आहे, चांदनी चौक आणि दरिबा कलान असे हे 3 जागावर, मुंबईत 3 जागावर, 2 लोकेशन मध्ये, चेन्नईमध्ये 2 लोकेशनवर आणि कोयंबटूर, चंदीगड आणि लुधियाना या शहरात आयकर विभागाने रेड टाकली आहे। सध्या आयकर विभागाचं असं म्हणणं आहे की हे एक सर्वे आहे, कारण त्यांना फक्त पहिलं माहिती पाहिजे की किती कशा प्रकारचा हा ट्रान्झॅक्शन आहे, किती सोने विकले गेले आणि 500 आणि 1000 रुपयाचे पैसे घेतले गेले की नाही हे सर्वे केले गेले। म्हणजे सर्वेचा हा भाग आहे, मात्र आयकर विभाग देखील आता ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळतंय। मृत्युंजय, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल। आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडी। 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज एटीएम सुरू होणार आहेत, मात्र सकाळीच पैसे काढण्यासाठी एटीएम वरती धाव घेणाऱ्यांचा हिरमोड झालाय, कारण 7 वाजून गेले असले तरी सुद्धा एटीएम मधून पैसे निघत नाहीयेत। काल रात्रभर मुंबईत एटीएम मधून आधीच्या जुन्या नोटा काढण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजून नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा एटीएम मध्ये भरलेल्या नाहीयेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर 2 दिवसांनी एटीएम सुरू होणार असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। एका दिवशी फक्त 2000 रुपयेच एटीएम मधून काढता येणार आहेत। आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत। ग्राहकांसोबत वाद टाळण्यासाठी मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। 11 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंतच 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यात याव्यात असं केंद्र सरकारचे आदेश आहेत। त्यानंतर या नोटा स्वीकारणं बेकायदेशीर ठरणार आहे, मात्र यावरून ग्राहकांसोबत वाद होऊ शकतात। हे वाद टाळण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत। जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी लोकांनी आता रेल्वेकडे मोर्चा वळवलाय, कारण लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग अचानकपणे वाढलंय। मात्र रेल्वेनं देखील आता त्यावरती उतारा शोधलाय। ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात रेल्वेचं तिकीट बुक केलंय त्यांना लगेच पैसे रिफंड मिळणार नाहीत, त्याची फक्त पावती मिळेल। नव्या नोटा कमी असल्यानं रेल्वेनं हा निर्णय घेतलाय, मात्र 10,000पेक्षा कमी रकमेच्या तिकिटाचं रिफंड मिळणार आहे। 50,000 रुपयांच्या वर जे तिकीट काढलं जाईल त्यासाठी पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय। महावितरणच्या ग्राहकांसाठी दिलासा मिळालेला आहे, कारण वीज बिलापोटी जुन्या 500 आणि 1000च्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे। मात्र आज रात्री 12 वाजेपर्यंतच ग्राहकांना जुन्या नोटा देऊन बिल भरता येणार आहे। तुमचं जेवढं बिल असेल, वीज बिल असेल तेवढं बिल तुम्ही जुन्या नोटांद्वारे भरू शकता। सुरुवातीला महावितरणच्या वतीनं 4000 रुपयांची अट घालण्यात आली होती, मात्र ती रद्द करण्यात आली आहे। ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी महावितरणला नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले। याशिवाय पाणीपट्टी, संपत्ती कर किंवा कोणताही सरकारशी निगडीत हप्ता भरण्यासाठी तुम्ही जुन्या नोटा चलन म्हणून वापरू शकता। पुण्याच्या प्रभात पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या कचरापेटीत तब्बल 52,000 रुपयांची रोकड सापडली आहे। यात 1000 रुपयाच्या 52 नोटांचा समावेश आहे। शांता ओव्हाळ या कचरा वेचणाऱ्या महिलेला ही रक्कम सापडल्यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली। नरेंद्र मोदी सरकारनं 1000 आणि 500च्या नोटांवरती बंदी घातल्यानंतर काळा पैसा आता हळूहळू बाहेर येऊ लागलाय। त्यातच 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरणाऱ्यांवरती आयकरची नजर असणार आहे आणि बेहिशेबी मालमत्ता सापडली तर त्यांना 200% दंडाची तरतूद सरकारने केली आहे। त्यामुळे लोकांनी काळा पैसा थेट कचऱ्यात टाकायला सुरुवात केल्याचंही चित्र काही ठिकाणी बघायला मिळतंय। नुकतीच चलनात आलेल्या कोऱ्या करकरीत 2000च्या नोटेसोबत सेल्फी काढण्याची क्रेज मुंबईत दिसून येते। लहान वृद्ध सगळ्यांनीच या नव्या नोटेसोबत सेल्फी काढून तात्काळ ते सोशल मीडियावरती अपलोड केले। 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर कालपासून बँका सुरू झाल्या। बँकेत या नोटा
बदलून नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. बराच काळ रांग लावल्यानंतर जेव्हा ही आकर्षक गुलाबी रंगाची 2000ची नोट हातात येते तेव्हा लोकांना तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाहीये. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत रांगा लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे नेत्यांची बँकेत वारी देखील सुरू झाली आहे. काल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी जोगेश्वरी परिसरामध्ये बँकांची जाऊन पाहणी केली आणि बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा तसंच नागरिकांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000ची नोट रद्द करून चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. मात्र 2000ची नवी नोट आणून काय साध्य केलं जाणार आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर या निर्णयाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसेल अशी वक्तव्य करणाऱ्यांवरती देखील त्यांनी चांगलीच तोफ डागली आहे. काहीही घडलं की राष्ट्रवादी काँग्रेसवरती थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा अशोभनीय असल्याचं देखील पवार म्हणाले. लग्नसराईच्या काळात जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा फटका काही कुटुंबांनाही बसलाय. मुंबईतील घाटकोपरमध्ये सत्यदेवी शर्मा यांच्या घरी मुलाचं लग्न आहे. 8 डिसेंबरला लग्न होणार आहे, पण त्या लग्नाच्या तयारीसाठीची खरेदी मात्र रखडली आहे. लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे, पण अचानकपणे सोन्याचे दर वाढलेत, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे आणि राज्यातल्या घराघरात जिथे लग्न कार्य आहे तिथे असंच काहीसं चित्र बघायला मिळत आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत सुरू असलेला खटला रद्द करण्याची मागणी करणारी छगन भुजबळ यांची याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. 870 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मार्चमध्ये भुजबळांना अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. जेलमध्ये असतानाच त्यांनी मनी लॉन्ड्रिंग कायद्याविरोधात याचिका दाखल केली होती. हा कायदा घटनाबाह्य आहे, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. भुजबळांनी थेट कायद्याला आव्हान दिल्यानं अशा पद्धतीनं याचिका मागे घेता येत नाही असं सांगत न्यायालयानं ही याचिका मागे घेण्यास आता नकार दिलाय. देश सोडून पळालेला उद्योगपती विजय माल्याला मुंबई सेशन्स कोर्टानं फरार घोषित केलंय. त्याचबरोबर कोर्टात सादर करण्यात आलेली त्याची सगळी संपत्ती जप्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीनं PMLA या कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेला मंजुरी देण्यात आली आहे. वारंवार समन्स बजावून देखील माल्या चौकशीसाठी उपस्थित राहिलेला नाहीये, तसंच त्याच्या बाजूने देखील कोणी बोललेलं नाहीये. त्यामुळे त्याला फरार आरोपी घोषित करण्याची मागणी ईडीनं केली होती, त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती काल चालत्या कारनं पेट घेतला, त्यामुळे अंधेरीकडून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. होंडा सिटी ZX गाडीनं जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान अचानक पेट घेतला. भर रस्त्यात गाडी पेटल्यानं पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि या आगीवर नियंत्रण मिळवलं. सेल्फीच्या वेडापायी मुंबईत आणखी एकाचा जीव गेलेला आहे. मोबाईलमधून सेल्फी काढण्यासाठी 4 नोव्हेंबरला मोहम्मद आणि त्याचे मित्र मीरा रोड स्टेशनवरती आले. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती उभा राहून मोहम्मद सेल्फी घेत होता. त्यावेळी आलेल्या एक्सप्रेसच्या वेगाचा त्याला अंदाज आला नाही आणि मोहम्मदच्या शरीराच्या चिंधड्या करत ट्रेन निघून गेली. झाल्या प्रकारानं घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी कोणालाच काही सांगितलं नाही. इकडे मोहम्मद घरी परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली. अधिक चौकशी केली असता त्याच्या मित्रांनी सगळी हकीकत सांगितली आणि घडलेला प्रकार उघड झाला. वसईतल्या स्टेला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या अली असगर मिठाईवाला यांना 7 ते 8 रिक्षावाल्यांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत ते जखमी झालेत. पेट्रोल भरण्यास गेलेल्या अली असगर यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षावाल्यांना साईड देण्याची विनंती केली. मात्र मुजोर रिक्षावाल्यांनी साईड तर दिली नाहीच, उलट त्यांना धक्काबुक्की करत खाली पाडलं आणि बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर हे रिक्षाचालक फरार झाले असून त्यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपरीत एका 1.5 वर्षीय चिमुरडीच्या पोटात सेल फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं शस्त्रक्रियेनंतर या चिमुरडीचा जीव वाचलेला आहे. 1.5 वर्षांची प्रांजल गुंड ही चिमुरडी रिमोटची खेळत होती. अचानक तिने रिमोटचा सेल काढला आणि तोंडात घातला. तो घशात अडकल्यावरती तिच्या आईला हे समजलं. त्यांनी तातडीनं तिला रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत तिनं सेल गिळून तो पोटात फुटला होता.
त्यामुळे हा फुटलेला सेल बाहेर काढून प्रांजलचा जीव वाचवण्याचं आव्हान डॉक्टरांपुढे होतं। दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा सेल काढला आणि प्रांजलचा जीव वाचलाय। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथल्या प्रस्तावित विमानतळाला गावकऱ्यांचा विरोध अजूनही कायम आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तात विमानतळाच्या सर्वेक्षणाचं काम प्रचंड संख्येनं जमलेल्या ग्रामस्थांनी बंद पाडलं। पुरंदर तालुक्यातल्या 7 गावातील 2400 हेक्टर जमिनीवरती या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, मात्र गावकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे। पुणे, मुंबई आणि नगरमध्ये रेकी करून बुलेट चोरणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अहमदनगरमधून जेरबंद केलंय। या टोळीने पिंपरी चिंचवडमधून 11 तर पुणे आणि मुंबईमधून 6 अशा एकूण 17 बुलेट चोरल्या होत्या। अंबादास मिसाळ, गणेश भाबड आणि सागर गीते अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। या तिघांनी चोरलेले सर्व बुलेट्स अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकलेले आहेत। दरम्यान चोरीच्या बुलेट घेणाऱ्यांवर देखील आता कारवाई करण्यात येणार आहे। पुण्यात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। बिरजू सिंग दुधानी आणि राहुल शेडकर अशी या आरोपींची नावं आहेत आणि यांचेच आणखी 2 साथीदार अजून फरार आहेत। दरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक कार आणि 8 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय। जप्तीमध्ये काही वस्तू आणि हत्यारं देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। जप्त केलेल्या कारच्या सीट खाली 20 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडीही सापडली आहेत। इतर 2 आरोपी फरार असून या फरार आरोपींनी पुणे शहरामध्ये 14 घरफोडी केल्याची माहिती आता समोर येतेय। पोलीस या फरार आरोपींचा आता शोध घेत आहेत। सिंगापूरहून उरणच्या JNPT बंदरात आलेल्या मालाची चोरी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली। या आरोपींकडून 26 लाख रुपयांच्या 22 किलो वजनाच्या प्लास्टिक दाणा जप्त करण्यात आल्या। गुजरातच्या शकून पॉलिमर्स या कंपनीनं सिंगापूरमधून हा माल आयात केलेला होता। ट्रेलर चालक राम कपिल चौधरी यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं हा माल चोरलेला होता। कंपनी मालकाच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलिसांनी तपास करून गुजरातमधून राम कपिल आणि त्याच्या 4 साथीदारांना अटक केली आहे। पुण्यात कालपासून पुलोत्सवाला सुरुवात झाली आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुलंच्या व्यंगचित्राचं अनावरण करून या उत्सवाचं उद्घाटन झालं। ज्येष्ठ विनोदी साहित्यिक दमा मिरासदार यांना पुल जीवन गौरव तर मुक्ता बर्वेंना पुलोत्सव तरुणाई सन्मान देऊन गौरवण्यात आलं। मुंबई पुण्यातल्या या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक। बघत रहा ABP माझा।